श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वागत आहे तुमचं आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. तर बघा मित्रांनो, कधी कधी ना आपलेच पैसे आपल्याला परत मिळत नाहीत. आपण कधी शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करतो, कधी कोणाला उसने देतो, तर कधी व्याजाने देतो. पण काय होतं ना, तेच पैसे आपल्याला जेव्हा परत पाहिजे असतात ना, त्यावेळेस आपल्याला ते परत मिळत नाहीत. आपलेच म्हणजे कधी कधी काय होतं ना, की आपलेच जवळचे नातेवाईक असतात जे आपल्याकडून गोड बोलून तर पैसे घेतात, पण परत देताना ते आपल्यालाच इग्नोर करायला लागतात. लवकर पैसे परत देत नाहीत. त्यांना जेव्हा गरज असते तेव्हा ते म्हणतात की खूप गोड बोलतात आपल्यासोबत की मी तुझे पैसे लवकर देईल. पण जेव्हा त्यांना आपण पैसे देतो आणि परत देण्याची वेळ येते त्यावेळेस तेच आपल्याला उद्धटवाणी बोलतात की मी तुझे पैसे घेऊन पळून जाणार आहे का? किंवा मग म्हणणार की देईल ना, मी काही बुडवणार आहे का पैसे, आणि ते आपल्याला लवकर देत नाहीत. तर तेच पैसे आपल्याला लवकर मिळावेत, त्यांच्या मनामध्ये ते देण्याची शक्ती किंवा ती देण्याची वृत्ती निर्माण व्हावी, त्यासाठीच आपल्याला आजची ही सेवा करायची आहे. ही सेवा तुम्ही उद्यापासून म्हणजेच काल भैरव जयंतीपासून करायची आहे. फक्त 40 दिवसाची सेवा आहे. या सेवेसाठी खूप जास्त काही वेळ लागत नाही आहे, पण या सेवेचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. आता बघा, शेअर मार्केटमध्ये पैसा जर असेल, तुम्ही म्हणाल की कोणाला दिलेले पैसे तर वापस मिळतील, त्याच्यामध्ये ती इच्छा निर्माण होईल, आपले पैसे देण्याची वृत्ती होईल. पण शेअर मार्केटमधले कसे मिळणार पैसे? तो एका रात्रीत तर तुम्हाला शेअर मार्केट जो लॉस मध्ये गेलेला आहे शेअर्स, तो एका रात्रीत तर तुम्हाला प्रॉफिट मध्ये जाणार नाही, बरोबर? पण ही सेवा केल्याने तुम्हाला काही असे शेअर्स मिळतील की ज्याच्यामुळे दुसऱ्या शेअर मध्ये झालेला लॉस प्लस यातलं प्रॉफिट मिळून तुमचं जे काही मार्जिन आहे, जे काही आहे, ते तुम्हाला प्रॉफिट मध्ये बदलणार आहे. आणि खरंच खूप प्रभावी अशी ही सेवा आहे. त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा. आता ही सेवा करायची कधी? तर ही सेवा काल भैरव जयंतीपासून करायची आहे, म्हणजेच उद्यापासून. पण जर समजा आता उद्या तुमचं म्हणजे सुतक असेल तुमच्या घरात, किंवा वेटाळ पडलेला असेल, मासिक पाळी आली असेल, किंवा तुम्ही म्हणाल की ताई नाही, उद्यापासून तर आम्ही सुरुवात नाही करू शकत, तर अशा वेळेस काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कुठल्याही रविवारपासून ही सेवा करू शकता, किंवा मग काल अष्टमीपासून ही सेवा करू शकता. आता बघा, काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही उद्यापासून ही सेवा करणार आहात, बरोबर? सुतक, मासिक पाळी किंवा विटाळ असेल तर तुम्ही रविवारपासून केली तरी चालेल, नाहीतर कालाष्टमीपासून केली तरी चालेल. पण आता काय, सेवा सुरू करण्यापूर्वी सर्वात पहिलं तुम्हाला केंद्रात किंवा मठात जायचं आहे. मठात जायचं, केंद्रात जायचं, स्वामींना प्रार्थना करायची, स्वामींना सांगायचं की स्वामी महाराज, माझे असे असे मी इथे इथे पैसे गुंतवणूक केली होती, किंवा मी माझ्या नातेवाईकाला पैसे दिले होते, पण ते आता परत देत नाही आहे, त्याच्यासाठी मी ही सेवा करत आहे. तर तुम्ही मला, तुमची माझ्यावर कृपा होऊ द्या, मला माझे पैसे परत मिळू द्या, अशी स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि तिथे प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला काल भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता मंदिरामध्ये जायचं आहे, पण जर मंदिर तुमच्या घराजवळ नसेल तर काय करणार तुम्ही? जर तुमच्या घराजवळ मंदिर नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये गेलं तरी चालेल. पण असं म्हणाल तुम्ही, महादेवाचं मंदिर थोडं जवळ आहे आणि कालभैरवनाथाचं मंदिर थोडं लांब आहे. जरी लांब असेल, थोडं लांब असेल, तरी तुम्ही, मी सांगेल की कालभैरवनाथाच्या मंदिरामध्ये जा. आणि ऑप्शन नसेल, जवळच नसेल मंदिर, तर ठीक आहे, तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये गेले तरी चालाल. मग आता महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावर तुम्ही काय करणार? तर बघा, महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावर जाताना तुम्हाला श्रीफळ आणि खडीसाखर घेऊन जायची आहे. आणि त्यानंतर ती महादेवाला अर्पण करायची आहे, ठेवायची आहे खडीसाखर, श्रीफळ. त्यानंतर प्रार्थना करायची आहे महादेवाला, कालभैरवनाथाला सांगायचं आहे की मी यांना यांना असे असे पैसे दिले होते, किंवा मी या शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट केले होते, किंवा मी, तुमचे जिथे अडकलेले असतील पैसे आणि जिथून तुम्हाला वापस पाहिजे असतील ना पैसे, ते तुम्हाला सांगायचं आहे महादेवाला किंवा कालभैरवनाथाला. आणि त्यानंतर काय करायचं आहे, थोडस शांत बसायचं आहे, मन शांत ठेवायचं आहे. व त्यानंतर 11 वेळा कालभैरवाष्टक आपल्याला म्हणायचं आहे. किती वेळा? 11 वेळा. पहिल्या दिवशीची सेवा ही आपल्याला महादेवाच्या मंदिरात, नाहीतर कालभैरवनाथाच्या मंदिरातच करायची आहे. आणि ही सेवा तुम्ही कधी करणार? तर ही सेवा तुम्हाला 12च्या नंतरच करायचं आहे. कारण कालभैरवनाथाचा जन्म हा 12 वाजता झालेला होता. त्याच्यामुळे शक्य असेल तेवढं
तुम्ही संध्याकाळीच ही सेवा करा, 12च्या नंतर किंवा संध्याकाळी 4च्या नंतर. 4 वाजता केलेली तर अतिउत्तम. पण आता तुम्ही म्हणाल, ताई नाही आम्ही संध्याकाळी नाही करू शकत, जॉबमुळे, घरातल्या कामामुळे आम्हाला तेवढा वेळ नाही मिळत. तर ठीक आहे, तुम्ही सकाळीही करू शकता. पण तुमच्याकडे वेळ असेल ना, तर मी सांगेल 4, 5, 6, 7, 8 वाजता या वेळेत करा. आणि असं करू नका ही सेवा करताना, आज 4 वाजता केली, उद्या 5 वाजता केली, परवा 6 वाजता केली. असं करू नका. वेळ मिळेल, आधीच ठरवा की मला हा प्रॉपर वेळ मिळू शकतो आणि मी ह्या वेळेत सेवा करणार आहे, ती तुम्ही अगोदरच ठरवा. आणि त्यानंतर काय करायचंय तुम्हाला, पहिल्या दिवसाची सेवा महादेवाच्या मंदिरात करायची आहे, ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला सेवा घरीच करायची आहे. घरी सेवा करताना काय कराल तुम्ही, देवाच्या, आपलं देवघर असेल तिथे बसायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला मोहरी घ्यायची आहे. मोहरी ही पांढरी मोहरी. कुठे कुठे त्या पांढऱ्या मोहरीला ना पिवळी मोहरी देखील म्हणतात. खूप जास्त नाही, थोडीशी आपली मूठ, अर्धी मूठ घेतली तरी चालेल मोहरी. आणि ती मोहरी हातात घेऊन स्वामी महाराजांना, कालभैरवनाथांना प्रार्थना करून तुमचं जे काही अडचण आहे, जे काही पैसे अडकलेले आहेत ते सांगून, त्या व्यक्तीकडून तुम्हाला ते वापस मिळावे हे सांगून, रोज घरी एकाच टायमिंग मध्ये 11 वेळा कालभैरव अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे. आता बघा, कधी कधी काय होतं की घरामध्ये लग्न असेल किंवा काही कार्यक्रम असेल, काही असेल, त्यावेळेस ठीक आहे, तुम्ही टाइम थोडासा खालीवरती करू शकता. खूप जास्त नाही, पण थोडासा खालीवर करू शकता. पण हा, मी सांगेल की टाइम तुम्ही शक्यतो एकच ठेवा. आता त्या मोहरीचं करायचं काय? तुमचं 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणून झालं, त्यानंतर तुम्ही ती मोहरी करणार काय? तर आपल्याला मोहरी काय करायचं आहे, ती मोहरी घराच्या बाहेर, जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर बाल्कनीत जाऊन, किंवा सोसायटीमध्ये राहत असाल, गावी राहत असाल, कुठेही, ती मोहरी घरात टाकायची नाही आहे. बाहेर जायचं. तो व्यक्ती ज्या बाजूला राहतो त्या दिशेला तुम्हाला ती मोहरी टाकायची आहे, अशी फेकायची आहे. आता फ्लॅटमध्ये कधी कधी प्रॉब्लेम येतात की बाबा समोर दुसरंच घर असतं, किंवा कोणी आलेलं असतं, खाली कोण उभं असतं. अशा वेळी तुम्ही काय करणार, तर अशा वेळी ठीक आहे, तुम्ही ती मोहरी ना त्या व्यक्तीच्या साईडला पण तिथेच खाली टाका. म्हणजे आपल्या बाल्कनीत पडली तरी चालेल, पण त्या बाजूला तोंड करूनच टाकायची आहे. ती मोहरी आपल्याला घरात टाकायची नाही आहे. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी जर ते बाल्कनीत टाकलेली असेल तर दुसऱ्या दिवशी झाडू मारून कचऱ्यात टाकली तरी चालेल. पण जर आपलं सोसायटीमध्ये म्हणजे कॉलनीमध्ये राहत असाल, गावी राहत असाल, तर तुम्ही नक्की घराबाहेर जा, दरवाजापासून थोडं पुढे जा आणि हातातून ती मोहरी त्या दिशेला टाका, त्या व्यक्तीचं घर ज्या दिशेला आहे त्या दिशेला तुम्हाला ती मोहरी टाकायची आहे. बघा, याचा नक्की परिणाम होईल आणि नक्की तुम्हाला तुमचे पैसे जिथे अडकलेले आहेत तिथून वापस मिळतील. आणि या पद्धतीने लगातार 40 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. बघा, आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही ना, आपला हेतू चांगला आहे ना, तर स्वामींच्या कृपेने आपलंही वाईट होणार नाही. हा, थोडा वेळ लागेल आपले पैसे परत मिळायला, किंवा स्वामी आपली थोडीशी परीक्षा बघत असतील, पण ही सेवा केल्याने तुमची परीक्षा पूर्ण होईल आणि तुमचे पैसे तुम्हाला नक्की परत मिळतील. त्याच्यामुळे ही सेवा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.